नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा. तर मंडळी, आज आहे 4 जानेवारी, म्हणजेच आमच्या साक्षी मॅडमचा बर्थडे. आम्ही कालच दारेन कम्युनिकेशन मध्ये मोबाईल बुक केला होता साक्षीचा, आणि आज फायनली आम्हाला साक्षीचा सेल्फ गिफ्ट हातामध्ये भेटला. फायनली साक्षीची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तिने आयफोन 15 घेतलेला आहे, तो पण तिच्या मेहनतीवर. साक्षीचा बर्थडे असल्यामुळे इम्रान भाईंनी बर्थडे गिफ्ट पण साक्षीला लगेच दिलेला आहे, जसे काही इयरफोन दिले आणि साक्षीच्या जोडीला मला पण त्यांनी इयरफोन दिले, मोबाईलचा कव्हर सुद्धा दिला, आमच्या पोरींना पण खेळणी दिले. आणि तुम्हाला पण मोबाईल्स वगैरे काय घ्यायचे असतील तर इम्रान भाईच्या शॉपला नक्की भेट द्या. ॲड्रेस आहे मोर्चावर दारेन कम्युनिकेशन म्हणून. तिकडनं पोहोचलो पॉईंटला चक्कर मारायला, आणि आज सगळी पॉईंटला बाहेरची पब्लिक होती आणि वातावरण पण खूप खतरनाक झालंय. आणि साक्षी मॅडमच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा. एटीएमला गेले, एटीएम मधून पैसे काढले, तिकडनं पोहोचले स्टँडवर. आमच्या ध्रुवी रेवासाठी खाऊ घ्यायचा होता, मग इथं त्यांच्यासाठी थोड्याशा कॅडबऱ्या वगैरे घेतल्या. साक्षीला घरी सोडलं आणि पुन्हा मी आणि केतन केक शॉपमध्ये आलो होतो केक घेण्यासाठी. तिचा फेवरेट चॉकलेट फ्लेवर इथे आम्ही घेतला. घरी आलो, मस्तपैकी सर्व फॅमिली सोबत तिचा केक वगैरे कट केला. खूप सुंदर असं आम्ही सेलिब्रेशन केला, आणि आज साक्षी पण एकदम खुश आहे. मस्त मजा आली होती. सगळ्या गोष्टी झाला, फायनली बर्थडे झाला, तिला तिचं गिफ्ट मिळालं. मग काय, आता वेळ आली होती ती म्हणजे साक्षी मॅडम कडून आता पार्टी घ्यायची. मग आम्ही पोहोचलो जिवाळा ढाब्यावरती मस्तपैकी जेवण करण्यासाठी. पहिला तर आम्ही नागलीचा पापड मागवला, तो चटणी सोबत खाल्ला, खूप टेस्टी लागला. नंतर मागवले हे वल्ले बोंबील, जे की फ्राय केले होते, ते पण मस्त लागले. फायनली आम्ही मस्त मसाला चिकन वगैरे मागवलं. फुल दबाके पोटभर आम्ही जेवण केलं, बिलिंग वगैरे केलं. आणि मंडळी, असा होता आजचा दिवस. भरपूर व्लॉग शेअर करा.